नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला आरोग्यासाठी उत्तम वरदान असलेल्या आवळ्यापासून चटपटीत आवळा कँडी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. हे एक उत्तम माउथ फ्रेशनर म्हटलं तरी चालेल. इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे धुवून कोरडे करून घ्यायचेत. आवळे आपल्याला उकडून घ्यायचे असल्यामुळे एका पातेल्यात आवळे बुडतील एवढं पाणी घेतले. पाण्याला लवकर उकळी यावी म्हणून गॅसची आच मोठी करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 3-4 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅसची आच कमी करून याच्यामध्ये आवळे घालूया. आवळे घालून झाल्यावर झाकण ठेवून गॅसची आच मोठी करूया आणि 5 मिनिटे शिजवून घेऊयात. 5 मिनिटे झालेली आहेत. पाण्याला बघा खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया आणि 10 मिनिटे आपण असंच ठेवूयात. 10 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. आवळ्याला पिवळसर रंग आलेला असून आवळे आपले शिजलेले आहेत. आता हे पाण्यातून बाजूला काढून थोडंसं थंड करून घेऊयात. आवळे आपले थोडे थंड झाल्यावर त्याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि याची बी बाजूला काढून घ्यायची आहे. पाकळ्या करताना समजत आहे की आपले आवळे छान शिजलेले आहेत. आवळ्यामध्ये भरपूर गुणधर्म आहेत. आवळ्याची चव तुरट असल्यामुळे भरपूर जणांना ते खायला आवडत नाही. आवळ्यामध्ये क जीवनसत्व असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, पचन सुधारण्यासाठी मदत होते, तसेच केसाची गळती थांबण्यासाठी आणि त्वचेला उजाळा देण्यास मदत होते. सर्व आवळ्याच्या पाकळ्या करून झालेल्या आहेत. आता या पाकळ्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची छान मऊ पेस्ट करून घेऊयात. पेस्ट करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. हे बघा, या पद्धतीने मऊ पेस्ट बनवून घ्यायचे. आता आपण पुढची क्रिया करायला घेऊया. गॅसची आच कमी करून कढई गरम करायला ठेवायची आहे. आवळ्याची पेस्ट घालूया. पाव किलो गूळ सुरीने चिरून घेतलेला आहे. गूळ चिरून घेतल्यामुळे तो पटकन वितळेल. समप्रमाणात साहित्य घ्यायचं आहे. पाव किलो आवळ्याला पाव किलो गूळ घ्यायचा आहे. आता गॅसची आच मध्यम करून मिश्रण आपण शिजवून घेऊयात. सुरुवातीला मिश्रण आपलं पातळ होईल, तसेच ते खाली तळाला लागू नये म्हणून हलवत राहायचं आहे. मिश्रण शिजत आहे तोपर्यंत आपण मसाले काय आहेत ते पाहूयात. 1 सपाट जिरे हलकेसे गरम करून कुटून घेतलेलं आहे. 1 सपाट चमचा ओवा हलकासं गरम करून कुटून घेतलेला आहे. अर्धा चमचा सुंठ पावडर, 20 ते 21 मिरे हलकेसे गरम करून कुटून घेतलेला आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, पाव चमचा साधं मीठ आणि अर्धा टीस्पून हिंग. मिश्रण आपलं 7 ते 8 मिनिटे शिजवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये घेतलेले मसाले घालूया. मसाले घातल्यानंतर मिश्रणाचा रंग डार्क चॉकलेटी होईल. बघा, मसाले मिक्स करून झाल्यावर मिश्रणाचा रंग बदललेला आहे. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण कडेने सुटू लागलेलं आहे. आता गॅस बंद करूया. कढईमध्ये आता आपण हे मिश्रण असं पसरून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने मिश्रण कढईमध्ये पसरून घ्यायचं आहे. आता आपण हे 2 तास बाजूला ठेवूयात. जर मिश्रण सुकलेलं नसेल तर आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये भरपूर पिठी साखर घ्यायची आहे. पिठी साखरेचा हात घेऊन मिश्रणाचे आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने गोळे बनवून झाले की पुन्हा ते पिठी साखरेमध्ये घोळवून घ्यायचे. सर्व मिश्रणाचे आपले गोळे बनवून झालेले आहेत. वरून आणखीन पिठी साखर भुरभुरूयात आणि गोळे साखरेमध्ये घोळून घेऊयात. आता सेट होण्यासाठी आपण हे बाजूला ठेवायचे. 2-3 तास झाल्यावर पुन्हा आपण याला हलकेसे हाताने गोल करून घेऊयात.
आवळा कँडी आपली तयार झालेली आहे। तयार झालेली ही आवळा कँडी कोरड्या असलेल्या हवाबंद डब्यात भरून ठेवायची आहे। योग्य प्रकारे मिश्रण शिजवून घेतलं तर कँडी ही वर्षभरापेक्षा जास्त काळ टिकते। अशी आवळा कँडी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही चटपटीत आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।